नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचे आहेत चिरोटे। तर चिरोटे कसे बनवायचे ते आता आपण बघूया। तर त्याच्यासाठी इथे मी चाळणीमध्ये मैदा घेतलेला आहे। 1 वाटी मैदा घेतला इथे। तो मैदा चाळून झाला 1 वाटी। त्याच्यानंतर पुन्हा आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं, 2 चमचे रवा घालायचा आहे बारीक, आणि तूप आपण त्याच्यामध्ये गरम करून घालायचं आहे। इथे 4 चमचे तूप गरम करून घातलेले आहे। आधी चमच्याच्या सहाय्याने पीठ मिक्स करून घ्यायचे। नंतर मग हाताने आपल्याला ते मोहन चोळून घ्यायचे आहे त्या पिठाला, म्हणजे मैद्याला। सगळ्या मैद्याला तूप लागलं पाहिजे। आणि नंतर मग थोडं थोडं पाणी घालत आपण तो मैदा मळून घ्यायचा आहे। चिरोटे आपण 2 प्रकारचे करू शकतो, एक म्हणजे पाकामधले आणि एक बिन पाकाचे। तर हे आपण आज बिन पाकामधले चिरोटे बनवत आहोत। आता हे मैदा मळून झाल्यानंतर आपल्याला एक 10 ते 15 मिनिट आपल्याला तो झाकून ठेवायचा आहे। आता इथे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये तेवढाच आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। हा आपण त्याचा साठा तयार करत आहोत। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे तूप आणि कॉर्नफ्लॉवर। एक 10 ते 15 मिनिटांनंतर आपण पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे पीठ। कमीत कमी 10 ते 15 मिनिट तरी आपण हे मळलेलं पीठ ठेवायचं आहे। जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तासही ठेवू शकता। आता ह्याचे समान आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत। इथे 6 गोळे झालेले आहेत समान आकाराचे अगदी। आता ते आपल्याला एक एक करून लाटून घ्यायचे आहेत। जितकी पातळ लाटता येईल तितके आपल्याला अगदी पातळ चपाती किंवा पोळी करून घ्यायची आहे त्याची। आणि अशा प्रकारे 6 गोळ्यांच्या आपल्याला त्या चपाती लाटून घ्यायची आहेत, पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत।
ही इतकी पातळ ठेवायची आहे की त्याच्यातून आपला हातही ट्रान्सपरंट असं म्हणजे दिसला पाहिजे आरपार अगदी, इतकी पातळ आपल्याला ती चपाती लाटायची आहे. आता इथे एक चपाती ठेवलेली आहे खाली आणि त्याच्यावरती आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे. हा साठा अगदी कमीही लावायचा नाही किंवा खूप जास्तही त्याचा थर लावायचा नाहीये. आता एका याला लावून झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती आपल्याला दुसरी पोळी टाकून घ्यायची आहे. आता ह्याला पण आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे आणि तो हाताने लावून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित एकसारखा सगळीकडे लावला जातो. आता ही मी तिसरी पोळी त्याच्यावर टाकत आहे. आता यालाही पुन्हा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. साठा सगळीकडे पसरल्यानंतर आपल्याला ह्याचा आता रोल करून घ्यायचा आहे हळूहळू अगदी, कारण त्याच्यामध्ये आता त्या रोलमध्ये हवा राहता आणि त्यामुळे आपल्याला सावकाश अगदी तो रोल करत यायचा आहे. आता हा रोल मध्यभागी थोडासा जाड असतो म्हणून तो असा आपण एकसारखा करून घ्यायचा आहे. आणि हा असा रोल एकसारखा करून झाल्यानंतर मग आपल्याला त्याचे सुरीने कट करून छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. एक सुरुवातीचा जो भाग असतो तो छोटासा काढून बाजूला ठेवून द्यायचा आहे. सुरीला थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे मग ते पटकन कट होतात रोल. सगळ्या ह्याचे गोळे करून घेतलेले आहेत. आता हा जो गोळ्याचा वरचा भाग आहे तो वरच्या साईडला ठेवायचा आहे आणि मग आपण लाटायचं आहे. हळूवार हाताने अगदी ते लाटायचे आहेत आणि शक्यतो मैदा आपण लावायचा नाही. अगदीच चिकट आहे असं वाटलं तर थोडासा, पण न पीठ किंवा मैदा लावत आपण हे लाटून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे हे सगळे चिरोटे लाटून घ्यायचे आहेत. एक 8-10 आपण लाटून घ्यायचे आणि मग तळून घ्यायचे आहेत. अगदी हे खूप पातळही करायचे नाहीत किंवा खूप जाडही ठेवायचे नाहीयेत. मध्यम जाडीमध्ये ते राहिले पाहिजेत. तर हे मी थोडे लाटून घेतलेले आहेत. आता तेवढेच सुरुवातीला तळून घेत आहे. तर तेलामध्ये चिरोटा सोडल्यानंतर आपण त्याला लगेच उलटवायचा नाहीये. हळूहळू झाऱ्याच्या सहाय्याने त्या ह्याच्यामध्ये तेल आपण आतमध्ये घालायचं की आतूनही तो फुलला पाहिजे.
आता याच्यामध्ये दुसराही चिरोटा टाकलेला आहे. मंद गॅसवरती एकदा तेल तापून घेतल्यानंतर गॅस बारीक ठेवायचा, कारण का काही वेळेला नाहीतर ह्या आतल्या ज्या पारी असते ती मग कच्ची राहते. असं थोडंसं अगदी सोनेरी रंगावर आपण त्याला तळून घ्यायचे आहेत सगळे चिरोटे. असं मध्ये वाटलं की तेल कमी हे झालंय, थंड होत आलेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये चिरोटे न टाकता आधी तेल तापवून घ्यायचं आहे आणि मग गॅस कमी करून मग आपण त्याच्यामध्ये चिरोटा तळायला घालायचा आहे. आणि टिश्यू पेपरवरती हे तळलेले चिरोटे आपण काढून घ्यायचे आहेत. झाऱ्याने आपण त्याला थोडं थोडं तेल घालत आतला भागही तळला जाईल अशा रीतीने त्याला तळून घ्यायचे आहेत. आणि मी मिक्सरला 1 वाटी साखर बारीक करून घेतलेली आहे. आणि ती साखर आता आपल्याला ज्यावेळी आपण हे चिरोटे तळून घेतो त्यावेळी ते गरम असतानाच आपल्याला ही साखर घालून घ्यायची आहे. आपण जी बारीक करून घेतलेली साखर आहे ती गाळण्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ती आपल्याला त्याच्यावरती घालायची आहे. जितकं तुम्हाला गोड आवडतं तितकी ती तुम्ही साखर त्याच्यावरती घालायची आहे. दोन्ही साईडने आपल्याला ती साखर घालायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर त्याच्यावरती घालू शकता. खास दिवाळीसाठी असे हे चिरोटे केलेले आहेत. आणि अशा प्रकारे सगळे चिरोटे करून तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे या दिवाळीत तुम्हीही चिरोटे नक्की करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.